पंतप्रधान नरेंद्र मोदीचे देशवासियांना आवाहन आणि त्यानंतर हळूहळू दिसणारे परिणाम. इंधन वापर जपून करा, अनावश्यक खरेदी टाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे आता एक मोठा प्रश्न चर्चेत आलाय. देश आर्थिक मंदीकडे तर जात नाहीये ना? जागतिक स्तरावर सुरू असलेले युद्धजन्य वातावरण, वाढती महागाई, इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतील अडथळे आणि बाजारातील अनिश्चितता या सगळ्याचा परिणाम आता सामान्य नागरिकांच्या जीवनावर दिसू लागला. अर्थतज्ज्ञांच्या मते आर्थिक मंदी म्हणजे फक्त शेअर बाजार घसरणं नसतं, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, नोकरीवर आणि रोजच्या जगण्यावर होत असतो. या व्हिडिओत आपण देशात मंदी आली तर सामान्य नागरिकांनी काय करावं याची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. मंडळी, जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा सर्वात आधी महागाई वाढते. पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य, घरगुती वस्तू, औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वाढू लागतात. पण त्याच वेळी लोकांचे उत्पन्न मात्र वाढत नाही. उलट अनेक ठिकाणी पगार कपात किंवा नोकरी जाण्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे लोकांची खरेदी क्षमता कमी होऊ लागते आणि बाजारातील व्यवहार मंदावतात. याचा सर्वात मोठा फटका बसतो तो छोट्या व्यापाऱ्यांना आणि छोट्या उद्योगांना. कारण लोक खर्च कमी करू लागले की विक्री घटते. कच्चा माल महाग झाल्याने कंपन्यांचा खर्च वाढतो आणि मग कंपन्या स्वतःला वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात सुरू करतात. यामुळे बेरोजगारी आणखी वाढते. मंदीच्या काळात शेअर बाजारावरही मोठा परिणाम होतो. गुंतवणूकदार भीतीमुळे पैसे काढू लागतात. बाजार अस्थिर होतो. अनेक लोक स्वस्तात शेअर्स मिळत आहेत म्हणून मोठी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. पण चुकीचा निर्णय घेतला तर मोठं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने नेमकं काय करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड. तज्ज्ञ सांगतात की कमीत कमी 6 महिन्यांचा खर्च वेगळा साठवून ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ, महिन्याला 40,000 रुपये खर्च असेल तर किमान 2 ते 2.5 लाख रुपयांचा आणीबाणी निधी तयार ठेवणं गरजेचं आहे. कारण नोकरी किंवा व्यवसायावर अचानक परिणाम झाला तर हा फंडच मोठा आधार देतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च तात्काळ कमी करा. बाहेरचं जेवण, महागड्या ट्रिप्स, लक्झरी खरेदी, वारंवार ऑनलाईन शॉपिंग या गोष्टी काही काळ टाळणं आवश्यक ठरू शकतं. कारण मंदीच्या काळात कॅश फ्लो टिकवणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जापासून दूर राहणं. विशेषतः क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन आता घ्या, नंतर पैसे भरा या ऑफर्स आकर्षक वाटतात, पण मंदीच्या काळात हेच कर्ज मोठं ओझं बनू शकतं. कारण उत्पन्न कमी झालं तर EMI थांबत नाही. जर आधीपासून कर्ज असेल तर ते शक्य तितक्या लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. विशेषतः क्रेडिट कार्डचं कर्ज, कारण त्यावरचं व्याज खूप जास्त असतं आणि वेळेवर पैसे न भरल्यास चक्रवाढ व्याजामुळे आर्थिक संकट आणखी वाढू शकतं. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी टिकवणं हेच सध्या सर्वात मोठं ध्येय असायला हवं. स्वतःची कौशल्य वाढवा, नवीन गोष्टी शिका आणि कंपनीसाठी महत्त्वाचे कर्मचारी बनण्याचा प्रयत्न करा. मजबूत कंपन्या मंदीतही कर्मचाऱ्यांना पूर्णपणे बाहेर काढण्याऐवजी पगार कपात करून त्यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते मंदी हा कायमस्वरूपी काळ नसतो, पण जो व्यक्ती या काळात आर्थिक शिस्त पाळतो तोच व्यक्ती भविष्यात मजबूत बनतो. त्यामुळे घाबरण्यापेक्षा नियोजन करणं अधिक महत्त्वाचं आहे. एकीकडे जागतिक परिस्थिती बदलते, दुसरीकडे सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षिततेचं महत्त्व वाढत चाललंय. त्यामुळे खर्च, बचत, गुंतवणूक आणि करिअर याबाबत आत्ताच योग्य निर्णय घेणं गरजेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? देश आर्थिक मंदीकडे चाललाय का? आणि अशा परिस्थितीत सामान्य माणसाने आणखी कोणती काळजी घ्यायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या विश्लेषणांसाठी आझाद मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.